मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण 34 साइज कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे। ही तिन्ही ब्लाउज पीस मी एकत्र कटिंग केले आहेत। तर मी ब्लाउज पीस कसे कटिंग केले हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। तर हे बघा, हा आपला एक ब्लाउज पीस आहे। मी ब्लाउज पीस सरळ करून घेते आणि बरोबर डबल गडी आपण हांतरून घेतली आहे। दुसरा सुद्धा ब्लाउज पीस मी व्यवस्थित त्याच्यावर पसरून ठेवते आणि लाईनी अशा तंतोतंत एकमेकाला जोडून ठेवायच्या आहेत। आणि हा आपला लास्ट तिसरा ब्लाउज पीस। साधे ब्लाउज पीस एकाच कस्टमरचे असेल तर आपण या पद्धतीनं कटिंग करतो। तर मी तिन्ही पीस एकावर एक असे परफेक्ट ठेवले आहेत आणि खाली कमरेला एक मी सरळ लाईन आखून घेते, म्हणजे खालीवर जरा कपडा असेल तर तो कट करून काढता येईल आपल्याला। आता आपल्याला मागील उंची इथं 13 इंच घ्यायची आहे, त्यात 1 इंच प्लस करायचं आहे। 14 इंच आपण मागील उंची घेतली आहे। दोन ठिकाणी तुम्हाला उंचीला मार्किंग करायची आहे आणि वर शोल्डर लाईन आखून घ्यायची। शोल्डर आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे। हे बघा 5.5 इंच जेवढं तुम्ही शोल्डर घेतलंय मुंडा सुद्धा तुम्हाला तेवढाच घ्यायचा आहे, 5.5 इंच किंवा 5.5 इंच। मुंड्याला मी दोन ठिकाणी मार्किंग करते आणि जेवढं शोल्डर घेतले सेम खाली पण एक 5.5 लाच मार्किंग करायचे, म्हणजे मुंडा लाईन आखणं सोपं जातं। आणि छाती लाईन आपल्या लाईनी आखून झालेत। आता आपल्याला छातीची मार्किंग करायची आहे। छाती आपली 36 आहे, ही आपली फुल चेस्ट आहे। आपली कमर 30 आहे, तर तुम्हाला 36 भागिले 4 करायचंय तर 9 येतं आणि 34 प्रमाणे घेतलं तर 8.5 इंच येतं। तर आपण 8.5 इंच छाती घेणार आहे। हे बघा, हे 8.5 इंच तुम्ही 36 मधून अर्धा इंच वजा केलं, 36चा चौथा काय आलं 9 इंच, त्यातून अर्धा इंच वजा केलं तरी 8.5 येतं। प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग घेतली आणि कमर आपली 30 आहे, 30चा चौथा भाग 7.5 इंच किंवा 7.5 इंच। पुढं 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, असं टोटल आपण 2.5 इंच पुढं प्लस करतो। तर हे बघा, आपली छाती काय आहे 30 इंच, 30चा चौथा काय येतो 7.5 इंच। तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता किंवा वर मी जसं भागिले दाखवले त्या पद्धतीने भागाकार सुद्धा करू शकता। आता ह्या दोन मार्किंग जोडून घ्या आणि आता तुम्हाला छातीचं मेजरमेंट काढता येत नाही तर तुम्हाला कमरेचा चौथा भाग आणि 2.5 इंच प्लस केले किती आलं 10 इंच। हे 10 इंच वर छातीला घ्यायचं आहे। शोल्डर आपलं 2.5 इंच आहे, त्यात तुम्हाला प्लस 1.5 इंच करायचं आहे। तर आपण शोल्डर पट्टी 3.25 इंच घेणार आहे, 3.3 इंच। शोल्डर पट्टी 3.3 इंच घेतल्यावर आपली गळा रुंदी 2.3 इंच किंवा 2.25 इंच राहते। आता तुम्हाला कमरे खालील पट्टी 6 इंचाची किंवा तुम्ही मागील गळा उंची आपली 8 इंच येते, दोन्हीपैकी कोणतेही एक मेजरमेंट घेऊ शकता। आणि जेवढी वर गळा रुंदी आहे तेच खाली ऍड करायचे, 2.25 बॉक्स बनवायचा आहे आणि ह्या बॉक्सच्या आतमध्ये आपण गळ्याचा शेप देणार आहे। आता 3 ब्लाउज आहेत तर मी तुम्हाला 3 प्रकारचे शेप दाखवते। हा एक शेप झाला। आता तुम्हाला अजून एक असा मीडियम शेप देऊ शकता आणि एक छोटा नेकचा एक शेप देऊ शकता। हा गळा एवढा मोठा होत नाहीये, छान बसतो हा सुद्धा। तर असे 3 शेप देऊ शकता। आणि तुम्हाला अजून डीप गळा आवडत असेल तर तुम्हाला हा जो बाहेरचा शेप आहे त्याला असा अजून जरा बाहेरून घ्यायचा आहे, बॉक्सच्या बाहेर घालवायचा आहे। हा सुद्धा फिटिंगला खूप छान बसतो, पण आता ह्या लेडीजला डीप गळा आवडत नाही तर मी बॉक्सच्या आतमध्येच घेणार आहे। आता आपल्याला मुंडा लाईनीचा मध्य काढायचा आहे आणि मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर चला, आपलं नेक आखून झालाय, मुंडा शेप देऊन झालाय, तर आपण आता ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे। जसं आपण आखलंय त्याप्रमाणे आपल्याला परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे। मी मागील भाग कसा आखला तुम्हाला समजलं, जर ही गोष्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजली असेल तर पुढील भाग कट करणं एकदम सोपा आहे। तर हे बघा, आपलं मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। आता आपण 3 गळे कटिंग केले, तर आपण 3 गळे कशी कटिंग करायची बघा। सगळ्यात पहिला जो लास्ट नेक आहे किंवा गळा आहे तो आपण तिन्ही एकत्र कटिंग करतोय आणि आपला पूर्ण मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। इथपर्यंत प्रोसिजर समजले। आता आपल्याला मधला नेक कटिंग करायचं किंवा मधला गळा कटिंग करायचा। तर मी वरील पिन काढले आणि सगळ्यात लास्टला जो ब्लाउज पीस होता तो बाजूला केलाय। तुम्हाला सेम पद्धतीनं या ठिकाणी पान, गळा, मटका, चौकोनी हवे ते नेक तुम्ही घेऊ शकता। मला आता मी ज्या कस्टमरचे ब्लाऊज शिवते ते वयस्कर लेडीज आहे,
तर त्यांना गोलच गळे हवे. तर म्हणून मी तुम्हाला गोलमध्ये 3 शेप दाखवते. गोलमध्ये प्रॉपर ते 3 शेप वेगवेगळे एवढे दिसणार नाही आहेत, पण तुम्ही ते वेगवेगळे गळ्याचे शेप घेऊ शकता. आपले तिन्ही नेक असे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असे वेगवेगळे शेप कसे कट करायचे म्हणून हा व्हिडिओ थोडासा दाखवला होता. तर आपले हे तिन्ही नेक कटिंग करून झाले आहेत. आता पिना काढून घेते. फक्त त्यातला एक भाग मी बाजूला करते, कारण आपल्याला हात छापून पुढील भागासाठी घ्यायचा आहे. तर कपडा व्यवस्थित हालायला नको म्हणून मी पिना लावून घेतल्या. आता हा राहिलेला कपडा मी पलटी करून माझ्याकडे फिरवते. हा बघा असा, आणि एक सरळ लाईन आखून घेते, कारण की कपडा सरळ करण्यात जास्त वेळ जाईल आपला. तर मी एक सरळ लाईन आखून घेते. ही आपली हुक लाईन इकडे येणार आहे किंवा बटनपट्टी ह्या बाजूला येणार आहे. आणि ब्लाऊज जो मागील भाग आहे आपल्याला परफेक्ट त्याच्यावर ठेवायचा आहे आणि छापून घ्यायचा आहे किंवा बाजूने आखून घ्यायचा आहे. इथपर्यंत प्रोसिजर समजली? हे बघा, तंतोतंत कपडा मी व्यवस्थित केला, सरळ लाईन आखली आणि आहे असा मागील भाग आपण छापून घेतला आहे. गळा आपण आता पुढील गळा मी 7 इंचाचा घेते. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि गळा रुंदी जी आपण मागील घेतली तीच आपल्याला पुढं पण घ्यायची आहे. पाहिजे तर तुम्ही इथं 2.5 इंच घेऊ शकता. 2.25 आहे आपली, 2.5 इंच करू शकता. बॉक्स बनवा आणि गोल गळ्याचा शेप द्या. आता इथून पुढे आपल्याला कटोरी ब्लाउजचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता आपल्याला योग उंची आपली 12 इंच आहे, त्यात अर्धा इंच प्लस करायचंय शिलाई मार्जिनिंग. तर मी 12.5 इंचाला मार्किंग करते आणि सरळ लाईन आखून घेते. हे बघा, 1.12ची मार्किंग केले आणि अर्धा इंच आपण त्यामध्ये शिलाई मार्जिनिंग ऍड केली आहे. ही आपली योग उंची झाली. आता आपल्याला इथं 5.5 ते 5.25 इंच कटोरी घ्यायची. मी 5.5ला मार्किंग केली आहे. ही छातीचा 6वा भाग असते. तर आपण 34 प्रमाणे 5.5 ते 5.25 आपण घेतोय. तर असं 2 ठिकाणी मी मार्किंग केली. छाती जास्त असेल तर 5.25, छाती कमी असेल तर 5.5. आणि गळ्यावर तुम्हाला कटोरी शेपसाठी मार्किंग करायची. इथं सुद्धा मी 5 आणि 5.25 2 मार्किंग करते. आता मी फक्त 5.25ला केली आहे. हे बघा 5.25. आणि आता कटोरीचे अजून एक मार्किंग करायच्या आधी आपल्याला पुढील मुंडा शेप देणं गरजेचं आहे. तर मी हे बघा 5.25 इंच मी पुढील मुंडा उतार घेतला आहे. म्हणजे जी मागील होता 5.5 त्यामध्ये मी 1.25 इंच खाली गेले आणि असा नवीन खोल तुम्हाला पुढील मुंडा शेप द्यायचा. असा आतमध्ये दिसतोय तुम्हाला मी किती खोल घेतला आहे, असा खोल घ्यायचा आहे. आता जे आपण नवीन मुंडा शेप दिलाय तिथून तुम्हाला 2.5 इंचाला क्रॉस मार्किंग करायची आहे आणि 5.25 ते 2.5 अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. अशा 2 लाईन एकमेकाला क्रॉस आखल्या की तुम्हाला असं कटोरीचा शेप देणं सोपं होतं. आणि जिथं योग लाईन आखले तिथं योग शेपसाठी तुम्हाला 1.5 इंच वर यायचं आहे. हे बघा, इथं मी आता 5.25 कटोरी घेतली होती. कटोरीसाठी गळ्याला मार्किंग केली, आता मी 5ला मार्किंग केली. आणि सेम तुम्हाला जिथं 2.5 इंच मार्किंग केले तिथं नेऊन ही लाईन ऍड करायची आहे. आणि शेप तुमचा तसा वर येणार आहे. मग तुमच्या आवडीवर आहे, 5 घ्या 5.25 घ्या, त्यानं काही फरक पडत नाही. आपलं कटोरी दोन्हीपैकी एक आपण कटिंग करू. आपली कटोरीचं आखून कंप्लीट झाले, कटिंग करायला घेऊया. आता आपला साईड पीस तयार आहे. साईड पीसला आपण काही चेंजेस करणार नाहीये, फक्त कटोरी आपण वाढवणार आहे. पुढील गळा तुम्ही थोडा छोटा मोठा करू शकता. आणि आपण पुढील मुंडा अर्धा इंच 1.25 इंच खाली घेतल्यामुळे ब्लाउज फिटिंगला चांगला बसतो. मुंड्याजवळ चुन्या पडत नाहीत. आपला साईड पीस रेडी आहे आणि मी 5 इंचाला कट केला आहे. तुम्हाला दिसतंय? हे बघा, वरची लाईन मी कट केली, खालची नाही. तर हे बघा, इथं मी 5 इंच मार्किंग घेतली असं तुम्ही लक्षात ठेवा. 5 इंचाला गळ्यावर 5 इंचाला. इथं थोडीशी एक्स्ट्रा आहे तर मी कट करून काढते. आणि ह्या बाकीच्या सगळ्या कटोऱ्या बाजूला काढल्या, फक्त मी त्यातला एक पीस उचललाय कारण ती आपल्याला वाढवायची आहे. आणि आता आपल्याला योगपट्टी किती काढायची, योगपट्टीची उंची कशी काढायची तर ते पण शिकून घ्या. मागील भाग आणि पुढील भाग
मागील भाग असा पसरून ठेवला, त्याच्यावर पुढील भाग ठेवला. हे बघा आपला साईड पीस असा लूज पडतो कारण की छातीचा भाग पुढं उभार असतो. तर आपल्याला योग उंची कशी काढायची, शिलाई मार्जिनिंग साईडला असं एकावर एक ठेवायचं आहे दोन्ही पीस, आणि इथं कपडा खाली किती इंच आहे मोजायचं आहे. माझा 2.25 इंच आहे. तर आता जी कटोरी आपण वर आखली त्याच्या खालीच आपण राहिलेली योगपट्टी काढणार आहे कपड्यामध्येच. इथं मी हुकाय पट्टीसाठी मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला कमरेचा चौथा भाग 7.5 इंचाला मार्किंग करायचे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. हे टोटल किती आलं 10 इंच. आणि आपण आता योग उंची कशी काढली 2.25 इंच 2.8 इंच. तर ते सेम किती इंच मोजा, खाली सेम मार्किंग करा, 1.25 इंच येते इथं सुद्धा, आणि सरळ लाईन आका. ही तुम्हासनी योगपट्टी पण काढून अशा पद्धतीने आपली योगपट्टी पण आखून झाली आहे. योगपट्टी हलायला नको म्हणून मी एक पिन लावली आणि जशी आपण आखली तशी परफेक्ट तुम्हासनी कटिंग करायची आहे. आणि पुढे जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कट. हे ब्लाऊज 3 एकत्र आहेत म्हणून आपण एवढा कपडा कट करतोय. पीस मोठे आहेत तर आपला बसतोय, कारण माप 34 आहे फक्त. आता आपण सगळ्यात पहिला बाही कटिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर कटोरी वाढवू. कपडा जो राहतोय त्याच्याप्रमाणे आपण ऍडजस्ट करू. बाही रुंदी मी 8.5 इंच घेतली. ती कशी घेतली, आपण मागील भागात छाती किती घेतली 8.5 आणि मग 1.5 इंच प्लस केला, असं टोटल आपण 10 इंच घेतलाय मागील भाग, कमर पण छाती पण. तर तीच तुम्हाला 8.5 इंच इथं बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. छातीचा जो आलाय आपण छातीला जी मार्किंग केली ती. बाही उंची आपली 7.5 आहे. त्यात तुम्हाला साधा ब्लाऊज आहे तर 1.5 इंच दुमडपट्टीसाठी घ्यायचं आहे. तर असं टोटल 9 इंच बाही उंची घेतली. 2 ठिकाणी मार्किंग करा उंचीची. आणि मुंडा उतार मी 3.25 ते 3.5 घेऊ शकताय तुम्ही. आणि तुम्हाला त्याचं क्रॉस मोजायचं आहे. तर कमरेचा चौथा भाग 7.5 आणि पुढे 1.5 इंच, किंवा मुंडा गोलाई मोजता येत असेल तर मुंडा गोलाईन पुढे 1.5 इंच, दंड आणि पुढे 1.5 इंच. दंड आपले 5 आहेत, 1.5 इंच पुढं त्यात प्लस करायचे शिलाई मार्जिनिंग. मी उंचीला सरळ लाईन आखली आणि असा मुंडा सेप द्यायचा. तुम्हाला मुंडा सेप देता येत नसेल किंवा हे बाही तुम्हाला समजली नसेल तर याच चॅनेलवर बाही कटिंगचे मी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. आणि हे कपडे आता 3 आणि डबल म्हणजे हा खूप जाड कपडा आहे, मला कटिंग करायला सुद्धा त्रास होतो. हे बघा. आणि जिथं आपण खाली 1.5 इंच कपडा एक्स्ट्रा घेतलाय तर 1.5 न घेता 1.25 ला मार्किंग करायचे आणि असे कट टाकायचे. म्हणजे आपण कपडा एवढा फोल्ड करणार आहे, म्हणजे इक्वली कपडा फोल्ड होतो, कमी जास्त होत नाही. आलं लक्षात. तर मी बघा ह्या साईडने अर्धा कट टाकला, त्या साईडने अर्धा टाकला, कारण जाड कपडा आहे. आणि वर पण असा एक कट टाका आणि बाही ओपन करायची आहे. इथं तुम्हाला हे बघा मी ओपन केली आणि पुढील मुंडा सेप असा कट करायचा आहे. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. बघा सेप परफेक्ट आला आहे. तर तुम्ही जर बाही कटिंग करायला जमत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. आता आपण पहिला योगपट्टी, आता एक आपण काढली होती, मी अजून एक काढून घेतली. आपल्याला साध्या ब्लाऊजला डबल योगपट्ट्या लागतात. तर आपल्या योगपट्ट्या काढून झाल्यानंतर आता कटोरी बघा, जो आपण जस्ट आता कट केलेला पीस बाजूला काढला होता तो मी असा तिरका ठेवलाय. तुम्हाला दिसतोय ब्लाऊज पीस, त्याच्यावर लक्षात येते. हे बघा कपड्यात क्रॉस होतोय, पट्टी पण माझी तिरकी दिसते तुम्हासनी. असा तिरका तुम्हासनी कटोरीचा पीस ठेवायचा आहे, कारण मी ब्लाऊजवरच कटिंग करते तर मला प्रॉपर तिरका ठेवायचा आहे तो. तर असा तिरका ठेवला. इथंपर्यंत समजला. मला आता आकायला त्रास होतोय तर मी कपडा फिरवून घेते. हे बघा आता मला आकायला इजी पडेल. तर मी परत एकदा ही आपली जी आपण योग उंची आखली होती तीच लाईन मी परत आखून घेतली समजा. आणि वर आपली जी निघलेली कटोरी आहे ती ठेवली आहे. ट्रक्ससाठी ट्रक्स तुम्ही जेवढा घेणार आहे तेवढा तुम्हाला इथून इकडं एका बाजूला वाढवायचं आहे. आणि जिकडं हुक बटन पट्टी येते त्या साईडला फक्त 1 इंच वाढवायचं आहे. ती आपण शिलाई मार्जिनिंग म्हणून वाढवतो. मी असं तुम्हाला समजून सांगण्यासाठी बोलते, कारण शिलाई मार्जिनिंग दोन्ही साईडला जाणार आहे आणि ट्रक्स बरोबर मध्ये येणार आहे. त्यासाठी म्हणून मी फक्त असं तुम्हाला हे जर मी एवढं घेते असं समजून सांगते. आणि वर मी सेप दिला, तुम्ही लक्ष देऊन बघा. आता जे आपण मार्जिन वाढवलंय त्याचा मध्य काढायचं. हे सगळं टोटल आपले किती आले 9 इंच आले. हे बघा दिसतंय 9. तर अशी टेपमध्ये फोल्ड करायचे तर आपल्याला बरोबर कटोरीचा मध्य निघतो. आणि जेवढं तुम्ही वाढवलंय बाजूला 2 इंच तेच 2 इंच खाली मार्किंग करायची आहे. ट्रकसाठी वाढवले ती. ठीक
ठीक आहे. आता इथून इथं तुम्हाला 5.25 किंवा 5 इंचाला मार्किंग करायचे. सेम तिन्ही मार्किंग एकत्र आल्या पाहिजेत आणि मग अशा लाईनी आखून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा अशा छेदतात, एका पॉईंटला सगळं छेदलं गेलं पाहिजे, म्हणजे तुमची कटोरी तिरकी, जे ट्रक्स टाकताना तो तिरका जात नाही, बरोबर मिडलला येतो, कटोरी तिरकी बसत नाही. आणि इथं सेप तुम्ही हलकासा आतून देऊ शकता, मी दाखवलं असं. आपलं आखून कंप्लीट झालंय, जसं आखलंय तसं मी परफेक्ट कटोरी कट करते. आणि या जिथं मी 2 इंच वाढवले त्या ठिकाणी तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला पप छोटा हवा असेल तर, पण 2 इंचाचा पप छान बनतो. आपण 32ची छाती असेल तर आपण 1.5 इंच घेतो, 34ला आपण 1.25 किंवा 2 इंच घेतो. ही 36 सुद्धा माप येते म्हणून मी 2 इंच घेतले. आणि ह्याच्यापेक्षा मोठं माप असेल तर मग 2.25, त्यापेक्षा मोठं असेल तर 2.5 असं घेतलं जातं. आता बघा असं तुम्हाला जोडायचं आहे तर हा बघा खाली जोडला जात नाही, जरा वर जोडतो, तर तुम्ही एका साईडनं हा 1/2 इंच कट करू शकता. हे बघा दिसलं, ज्या साईडनं आपण कटोरी वाढवले त्या साईडनं तुम्हाला हे बघा हलकीशी 1/2 इंचाला पण थोडा कमी कपडा मी कट करून काढला आहे. इथं वर आपण कट केलाय, त्या साईडने पण आपण वर कट केलाय. हे फक्त लाईनी हा भाग तंतोतंत जुळला गेला पाहिजे, तेव्हा कटोरी तिरकी तुमची होणार नाही. आपली कटोरी कटिंग कंप्लीट झाला आहे. आता आपल्या जो राहिलाय कपडा त्यामध्ये मी बटन हुक आय पट्टी कट करते. बघा मी एकत्र सगळ्या पट्ट्या कट झाल्यात आपल्या. आता त्यातली मी एक पट्टी उचलते आणि आपली आता ही जी हुकाची पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या आतमध्ये फोल्ड करायला लागते ती छोटी कट करून घेतली. ह्या पद्धतीने मी कमर पट्ट्या कट करते. आणि आपल्याला ब्लाऊजला तिरक्या पट्ट्या लावायच्यात गळ्याला मी पायपिंग केली आहे, तर पायपिंगसाठी आपण अशा तिरक्या पट्ट्या कट करतो. तर ही पट्टी कमीत कमी तुम्हाला 1.5 आणि जास्तीत जास्त 1.25 रुंदी ठेवायची आहे. लांबी कमी जास्त असू शकते, आपण पट्ट्या एकमेकाला जॉईन करतो. तर आपल्या ह्या तिरक्या पट्ट्या, ही काज बटन पट्टी, योक पट्टी, हा आपला साईड पीस, कटोरी मागील भाग आणि ही आपली बाही. आपला ब्लाऊज कटिंग कंप्लीट झालाय, कमरपट्ट्यावर ठेवल्या आणि हा आपला